मला आवडतं नवीन लोकांबरोबर काम करायला, पण ती जिद्द, ती मला सिन्सिअरिटी दिसली पाहिजे आणि एक प्रामाणिकपणा. हे क्रिटिसिझम तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाहीये, तुमची जी कलाकृती आहे ती वर आणण्यासाठी. कलाकार म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता, एक कॉम्पिटन्स लेवल असते आपल्यात. पण त्याच्या पलीकडे जर पोचायचं असेल तर मला वाटतं की ती एक एक्स्ट्रा जे एक इंजेक्शन लागतं ते राणाजी भरत असतात माझ्यात. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा भाग विशेष आहे, पण सुरुवातीलाच त्याच्या आधी एक थोडीशी माहिती सांगायची आहे. आज आम्ही हा एपिसोड जिकडे शूट करतोय ती जागा आहे मुंबईतली पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या जागेत. या जागेमध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य संकुल याचं आता लोकार्पण झालेलं आहे. म्हणजे नेमकं काय, तर इथे चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर जे संस्कार करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करता येतील. मग त्यामध्ये एडिटिंग आलं, त्यामध्ये मिक्सिंग आलं, त्यामध्ये डबिंग आलं, रेकॉर्डिंग असेल किंवा अगदी प्रिव्ह्यू करायचं असेल सिनेमाचं सगळं मिक्सिंग झाल्यानंतरचं, तर त्यासाठीची जागा सुद्धा इथे आहे. आणि इतकंच नाही तर 360 डिग्री क्रोमा सेटअप सुद्धा इथे आहे. आणि त्यासाठीची सगळी माहिती हे तुम्हाला कुठे बुकिंग करता येईल, ही जागा नेमकी कुठे आहे, हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यांच्या वेबसाईट सकट. तर हे झालं या जागेबद्दल. मला आनंद आहे की त्याच वास्तूमध्ये आम्हाला आज कॅचअपचा एपिसोड शूट करता येतोय आणि तो एपिसोड आम्ही शूट करतोय आमचे आजचे पाहुणे रेणुका शहाणे यांच्यासोबत. नमस्कार. धन्यवाद रेणुकाजी. खूप चर्चा चालली सध्या तुमच्या 2 प्रोजेक्ट्सची. एक हां. आहे दुपहिया हो. आणि एक आहे देवमाणूस. हो, हो, हो. आणि चर्चा का होते, कारण तुम्ही मोजकं काम करता. त्यामुळे जेव्हा तुमचा असा प्रोजेक्ट येतो तर त्यावेळेला आम्हाला उत्सुकता असते की काय आहे नेमकं आणि का रोल केलाय. पण थोडासा तुमच्या फिल्मोग्राफीचा अभ्यास हं. केल्यानंतर असं जाणवतं की चॅलेंजिंग असेल तरच मी आता रोल करेन असं वाटावं, असे तुमचे काही अलीकडचे रोल्स आहेत. तर खरंच असं आहे का? म्हणजे कुठल्याही आय थिंक अभिनेत्रीला तेच हवं असतं, हो, की काहीतरी हो. एक आव्हान मिळालं पाहिजे आणि जे पूर्वी केलेलं नाहीये, असं काही हं. करायला मिळालं तर बेहतर. करेक्ट. आणि अर्थात मोजकं काम ह्या कारणासाठी पण मी करते, की मला घराच्या खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे एक न्यूक्लिअर फॅमिली सेटअपच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या अगदी मी मनापासून त्या स्वीकारून करते आणि जबाबदारीने करते. म्हणून कदाचित असेल. पण ह्याचं कारण नेमकं काय असतं जेव्हा तुम्ही भूमिका स्वीकारता तेव्हा? म्हणजे देवमाणूसचं कसं आहे, की 2018 मध्ये बकेट लिस्ट आला होता हो. सिनेमा. त्याचा दिग्दर्शक तेजस देऊस्कर हो, होता. हो, हो. तोच ह्याचाही दिग्दर्शक आहे. तर बरोबर. तेच कारण होतं का? नाही, तेच कारण म्हणजे तेजसनी मला ती ऑफर करण्यापाठी मला हं, वाटतं ते कारण असेल. हं, हं. बरोबर. कारण त्यांनी ऑलरेडी तो माझ्याबरोबर खूपच म्हणजे आमचं जे नातं होतं ते मला वाटतं फक्त त्या प्रोजेक्ट पलीकडचं झालं. आणि कारण मला त्याच्याबरोबर काम करायला खूप आवडलं. हं, तो खरंच खूपच समजूतदार असा डिरेक्टर आहे आणि त्याला त्याच्या क्राफ्टबद्दल पूर्ण माहिती आहे. हं, हं, हं. त्यामुळे तो कधीही सेटवर कमी काम केलेला वाटत नाही, कन्फ्युज्ड वाटत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा येते आणि खूप शांतपणे काम करतो. हं, हं. म्हणजे कुठेही आक्रस्ताळेपणा नसतो, आरडाओरडा नाही. आरडाओरडा नाही, जी अगदी तुमची खूप स्टाईल आहे चिल्ड तसं. वातावरण. एक्झॅक्टली. म्हणून ती मॅच झाली हं, माझी त्याची. आणि आम्ही जेव्हा बकेट लिस्ट करत होतो ना, तेव्हा माझी भूमिका फार अशी दिवसांची नव्हती. कमी सीन्स होते मला. तर तेव्हा करतानाच तो म्हणाला, की "रेणुकाताई, चांगला जर मला रोल मिळाला तर मी नक्की तुला ऑफर करेन, हं, कारण हं, खूप म्हणजे मजा आली आहे हं, काम करायला." हं. तर हे जेव्हा मग सुरू झालं बोलणं, लव्ह फिल्म्स बरोबरचं त्याचं आणि मराठीत हो. देवमाणूस करायचं वगैरे, तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं, की "तू करशील का?" म्हणून. हं. आणि बोलून ऐकवलं आणि ऐकवल्यानंतर मग मी त्या म्हणजे जी व्यक्तिरेखा आहे ती इतकी प्रेमळ आणि इतकी सुंदर आहे, की त्याच्या प्रेमातच पडले मी. त्यामुळे आणि प्लस बाकीचं संच आणि सगळंच इतकं सुंदर होतं, हो ना. आणि त्यामुळे ती ती जोडीच संधी अशी सोडायची बघताना, की नव्हती. महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे. हो ना. 2 टोकं म्हणायला लागतील नाही, खरं आणि तर. कधीही एकत्र काम न केलेले म्हणजे हं. खूप रेअरली आपल्याला म्हणजे एवढी लहान इंडस्ट्री आहे खरं तर, सगळ्यांनी एकमेकांबरोबर केलेलं कुठे ना असतं कुठे काम काम केलं. कुठेतरी. पण तसं म्हणजे आमचं कधी योगच आला तुमचं नाही कुठल्याही एकत्र टीव्ही काम करायचं. सीरियलमध्ये किंवा कधीच कुठेच नाही. नाही, कधीच नाही. ना दिग्दर्शन त्यांनी केलंय, म्हणजे मला कास्ट पण हो, केलेलं नाही आणि हो. त्यामुळे तसं एकत्र कामच केलं नाही. फक्त चंदू कुलकर्णीद्वारे मी माझी त्याची ओळख झाली बरोबर. खूप खूप वर्षांपूर्वी. हं, हं, हं. पण त्याच्या व्यतिरिक्त नाही, त्यामुळे तीही एक उत्सुकता होती मला. हं, हं. आणि खरंच सुबोध भावेबरोबर काम करायला मिळालं आणि मजा आली खूप.
पण रोल म्हणून काय चॅलेंजिंग वाटलं तुम्हाला याच्यात? चॅलेंजिंग म्हणजे आपण इतके शहरात वाढून आणि वावरून इतके त्या शहरी वातावरणात मुरलेलो असतो, की ते कुठेतरी एक गावाचा आणि त्या वयाच्या एका जोडप्याचं जेव्हा काम आपण करतो, तेव्हा त्याच्याबद्दल तो एक वेगळी लय असते गावाची. आणि ती कशी उभी करायची, ती कशी बिलिव्हेबल करायची. तर ते मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे, की आम्ही जेव्हा स्क्रीनवर येतो, तेव्हा एक जोडपं म्हणून आम्ही असे वाटलो पाहिजे, की अरे हां, आता हे 30-35 वर्षांचं ह्यांचं लग्न आहे आणि हे ते आणि 30-35 वर्ष त्या गावात राहतात. एक्झॅक्टली आणि त्यामुळे ते गावात सगळेच एकमेकांना ओळखतात. बरोबर. तर ती एक कुठेतरी एक आपण कॅरी करायचं असतं. तर त्याच्यामध्ये पण मला वाटतं स्क्रिप्टचा खूप मोठा भाग असतोच. नेहा शितोळेंनी पहिल्यांदाच त्याचं म्हणजे एक स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स वगैरे नेहानी लिहिली आहेत. खूप चांगले लिहिले आहेत. तर त्याचा आधार मिळतोच आपल्याला आणि अर्थात डिरेक्टरचा आणि मग सहकलाकारांचा. म्हणजे तो एक वातावरण एक तयार झालं. प्लस मी म्हणेन की फलटणला आम्ही शूटिंग केलं. त्या गावात काहीतरी एक जादू आहे. गाव म्हणणार नाही मी, फलटण मोठं आहे. शहरीच म्हणायचं शहरीच आहे. सगळ्यांना. पण तरीही ज्या क्षेत्रात आम्ही अगदीच शेती जवळचं एक घर होतं आणि आजूबाजूला कुठलंही दुसरं घर नव्हतं. म्हणजे खूप लांब अशी घरं होती. तर हे सगळं बघता त्या वातावरणात स्वतःला बघणं आणि वावरणं हे फार सोपं गेलं ॲक्चुअली. कारण आम्ही सकाळपासूनच म्हणजे त्या एका अत्यंत म्हणजे जिथे कुठलंही दुमजली पण घर दिसत नव्हतं आम्हाला लिटरली. तर ते किती एक रेअर गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे मजाच आली म्हणजे ते गावाकडे एक राहण्याचाच एक फील मिळाला. पण म्हणजे हे तुम्ही जे सांगितलं फलटण असेल किंवा हो. सिनेमातलं जे गाव दाखवलं हो. असेल ते गाव नाही, थोडंसं शहरी हो, म्हणता येईल हो. असं. पण दुपहिया तर एकदम पूर्ण गाव. अगदीच. बिहार मधलं जे दाखवलंय ते अगदीच. आणि हो. सरपंचाचं तिकीट मिळालंय आणि ती बाई कुठेही क्राईम होऊ नये म्हणून धडपड धडपडतीये. करते बिचारी. किती सुंदर आणि गोड ती संकल्पना आहे खरं तर आणि खूप छान ती सिरीज झालेली आहे. मी हो. प्रेक्षकांना सांगेन Amazon प्राईम वरती दुपहिया नावाची सिरीज आलेली आहे. खूप चांगली स्टारकास्ट आहे. तुम्हाला पंचायत सारखा काहीतरी कंटेंट बघायचं असेल तर दुपहिया तुम्ही नक्की बघा. इथे जर तुम्हाला चॅलेंज होतं ते लँग्वेजचं. हो, लँग्वेजचं आणि तिकडे पण एक वेगळ्या कल्चरचं म्हणजे लकीली मला राणाजींमुळे आणि माझ्या सासरमुळे ते थोडंसं मी आहे फॅमिलियर त्या पण ते कल्चर. मध्य प्रदेश मधलं आहे ना? बरोबर आहे. अच्छा. आम्ही शूटिंग पण ऍक्च्युअली मध्य प्रदेशमध्ये केलं. ओके. ओरछामध्ये एक गाव होतं. अच्छा. तिकडे आम्ही तिथे बिहार म्हणून ते, तिकडे आम्ही तसं शूट केलं होतं. पण बिहारला तर मी कधी गेलेलीच नाहीये. म्हणजे बरोबर. त्यामुळे कसं असतं की आता माझ्या सासरकडचे लोक बुंदेलखंडी बोलतात. बुंदेलखंडी आहेत ते. त्यामुळे बुंदेली बोलतात. आणि त्यामुळे बुंदेली जर मला बोलायला लागली कुठल्याही कामात, तर मला ते जरा सहज वाटेल बोलायला, म्हणजे पिकअप करायला. कारण आपल्याला कानावर पडली निदान. बरोबर. बाकी कुठली जेव्हा आपण लेजा पकडू पाहतो तेव्हा त्याच्यावर मेहनत चिक्कार घ्यावी लागते. आणि बिहारचं तर म्हणजे मी फार पाहिलेल्या पण नाही, चित्रपट पण पाहिले नाहीत वगैरे. त्यामुळे बिहारमध्ये काही राजकारणी बघितले नाही बोलताना आणि तेवढंच म्हणजे तेवढंच काय ते. आणि हिंदी फिल्म्सच्या द्वारे जे कधी कधी बोलतात बिहारचं बॅकग्राऊंड दाखवून, तेवढंच फक्त एक्सपोजर आहे. तर एक रविकांत सिन्हा म्हणून होते, आमचे लँग्वेज ट्रेनर होते. अच्छा. तर त्यांच्याबरोबर मी बसून खूप त्या भाषेवर मेहनत केली. आणि आमची जी डिरेक्टर होती सोनम नायर, तिने ठरवलं होतं की अगदी पूर्ण अशी थेट भाषा नाही वापरायची, पण तरीही माझं जे पात्र होतं ते अगदीच अशिक्षित आहे. त्यामुळे तिची भाषा आणि बाकी इतरांची, म्हणजे गजराजराव आता अध्यापक आहेत, त्यामुळे त्यांची भाषा आणि तिची भाषा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक असणार. हेच एक म्हणजे ॲडव्हान्टेज एक असं होतं की सगळेच त्या काळासाठी आम्ही तिकडे होतो आणि सगळेच त्याच प्रकारची भाषा बोलत होते सेटवरती. त्यामुळे एक सहजता निर्माण होते. पहिल्या 2 दिवसात जरा असं वाटतं की अरे आपल्याला जमतंय की नाही, आपण बरोबर करतोय की नाही. पण त्याच्यानंतर जरा सहजच. आणि सगळेच सहकलाकार खूप अप्रतिम होते. यशपाल शर्मा हो, किती सगळे मस्त कलाकार आहेत खूपच मस्त त्याच्यामध्ये. कलाकार होते. आणि त्यांच्यातले अनेक थिएटर मधून आलेले असल्या कारणे
ते अगदी सोपं जातं इम्प्रोव्हाइज करून करून बरोबर. छान काहीतरी डेव्हलप तुम्ही सुद्धा करणं. थिएटर मधून आलेले आहात. हो. मला इथे मेन्शन एक्झॅक्टली. करायचं आहे की 2026 साली हां. रेणुका शहाणे यांच्या कारकिर्दीला 40 वर्ष होत आहेत. हो. कारण अरे हो. 1986 मध्ये तुम्ही बंबई के कौवे या नाटकात काम केलं. बरोबर. खरंय. त्यामुळे तुम्ही पण थिएटर वाह! मधूनच वाह! आलेले आहात. हां. म्हणजे सत्यदेव दुबेंचं नाटक होतं ते हो, बंबई आणि के त्या कौवे. कावळ्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये. हो. पण लँग्वेज ट्रेनरचा तुम्ही जो उल्लेख केलात, तो सेटवर पण असायचे पूर्ण वेळ. तो सेटवर पण असायचा कारण भुवन अरोरा म्हणून जो हो, ऍक्टर आहे ज्यांनी अमावसची भूमिका केली. हो. तर तो पण म्हणजे सहज फार नव्हता त्या भाषेत. दिल्लीचं अपब्रिंगिंग आहे त्याचं. हं. त्यामुळे तो पण तसा बराच शहरी आहे. हं. स्पर्श म्हणा किंवा गजराजराव म्हणा किंवा शिवानी पण म्हणा किंवा माझी मुलगी जी झाली आहे कोमल, ते हं. सगळे जे कलाकार आहेत ते सगळे गावाहून आलेले आहेत लोक. हं. हं. म्हणजे कुठेतरी ते जेव्हा सुट्टीसाठी परत जातात वगैरे तेव्हा त्यांची भाषा वेगळी असते. हो. ते शहरी नाहीयेत. करेक्ट, करेक्ट. तर त्यामुळे भुवन आणि मी आम्ही अगदी शहरी. पूर्णपणे शहरी शहरी. वातावरणातनं आलेले. बरोबर. आणि तुम्ही तर अनेक शहरांमधून आणि आलेल्या. त्यामुळे मग हं. त्यांनीच रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्ही प्लीज राहा. बरोबर. कारण उगाचच आपण कुठल्याही भाषेचा आपल्याला अपमान करायचा नसतो हं. एकतर कारण ते खूप सेन्सिटिव्ह गोष्ट असते. करेक्ट. आणि त्यामुळे कुठेही असं काहीतरी यु नो 19-20 झालं तर मग गोची व्हायला नको. करेक्ट. मजा आली पण खूप करायला. वाह! कारण एकतर गावाची अशिक्षित आणि म्हणजे पुरुषांमध्ये ती एक एकटी बाई आणि ते पण पॉलिटिक्स सारख्या हं. जगात हं. वगैरे हं. असं जे काही करेक्ट, होतं ते करेक्ट. मला खूप मजा आली त्या बरोबर. पात्रात. बरोबर. आणि शेवटी ती जे म्हणते, ते तिचं जे म्हणणं आहे ते मला फार महत्वाचं वाटतं. हं. आजच्या काळात आपण युजुअली असं म्हणायला धजत नाही. कारण कुठेतरी आपल्याला वाटतं, की अरे पारंपरिक गोष्टींना जर आपण विरोध केला, तर आपण उगाचच असे आपल्याकडे बघितलं जाईल वगैरे, की आपण कुठेतरी संस्कृतीलाच आपण धक्का देऊ इच्छितो हं. वगैरे. हं. तर हं. तसं नाहीये. तर नाही. त्यांनी ज्या पद्धतीने ते गोवलंय ना, ते खूप चांगल्या पद्धतीने गोवलंय. बरोबर, बरोबर. आणि हे तुम्हाला म्हणजे तुम्ही हे काम केलत किंवा तुम्ही ही भूमिका निवडलीत, हे तर चांगलंच झालं. पण खरं कौतुक कास्टिंग ज्यांनी केलं त्याचं करायला पाहिजे. हो, आणि रोमिल त्यांनी तुमचा मोदी. विचार केला रोमिल मोदी. ना? आणि मी कधीच त्यांना भेटलेली नाहीये. आणि तुला गंमत सांगते अमोल, म्हणजे माझं पहिल्यापासूनचंच मला वाटतं, की कास्टिंग जसं होतं ना, जे लोकं माझं नाव सजेस्ट करतात, ते हम आपके हैं कौन सोडून ते मला कधीच भेटले नव्हते. आणि म्हणजे सर्कसमध्ये अमोल गुप्तेनी माझं कास्टिंग केलं हो. खरं तर. त्यांनी अझीज मिर्झांना सजेस्ट केलं, की शांता गोखलेंची मुलगी मला वाटतं काम करते, तिला बोलवून घ्या. आणि ते पण एका ख्रिश्चन मुलीच्या रोलसाठी. आणि म्हणजे मारियासाठी. पण त्यांनी मला त्या रोलसाठी बोलावलंच नव्हतं. ओके. वेगळ्या वेगळ्या रोलसाठी. भूमिकेसाठी बोलावलं हं, होतं. हं. पण ॲज लक वूड हॅव इट ते स्क्रिप्ट अवेलेबल नव्हतं वाचनासाठी. हं, त्यावेळेला हं. ऑडिशन्स वगैरे नाही. वाचन करूनच ठरवायचं. हो. तर ते म्हणाले, "काही हरकत नाही. मारियाचा रोलचं स्क्रिप्ट आहे, तू वाच." आणि मी वाचल्यानंतर अझीज अंकल म्हणाले, की "नाही, नाही, हीच माझी मारिया." अरे! त्यामुळे म्हणजे किती योगायोग असावा करेक्ट, बघ. करेक्ट, करेक्ट. तर आणि ह्याला पण रोमिल बरोबर काम करण्याचा कधीच म्हणजे योग आला नाही किंवा त्यांनी मला ऑफकोर्स पाहिलं असेल कदाचित. हं. पण ह्या सगळ्या लोकांबरोबर मला कास्ट करणं हे त्याला कसं काही सुचलं म्हणजे खूपच धन्यवाद त्याचे की त्याला सुचलं. खरंच आहे. आणि मग त्यांनी आणि दोन्ही त्या मुली म्हणजे आमच्या सेटवर मला वाटतं 75% मुली होत्या. हां. सगळं त्यांनी ज्या पद्धतीने गावी हं. जाऊन हँडल केलं आणि कधी एक दिवसही असा नव्हता जिथे आम्हाला वाटलं की अरे आपल्या सुखसोयी नाहीत. आणि हं. त्या गाववाल्यांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे अगदी चकार शब्द काढायचे नाहीत करेक्ट, शॉट सुरू करेक्ट, असायचा करेक्ट, तेव्हा. करेक्ट. म्हणजे लहानपणापासून तुम्ही स्त्रीवादी म्हणजे विचारांमध्ये वाढलेले आहात. हो, तुम्हाला हे बघून खूप छान वाटलं असेल, की एक हो. इतका मोठा भार या मुलींनी पेललेला आहे. अगदी. 75% तुम्ही म्हणताय आणि हो, सगळ्या हो. डिपार्टमेंट्समध्ये त्या मुली सगळ्या असणार डिपार्टमेंट तिथे. प्रोड्युसर, डिरेक्टर वाह! आणि बाकी सगळ्या प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजे काय त्यांनी कमाल. शिस्त आणि किती सुंदर वातावरणात काम झालं. बरोबर. म्हणजे काम मी करून. सुरुवातीला चॅलेंजिंग रोलबद्दल किंवा असं म्हटलं, की चॅलेंज असेल तरच मी काम करेन. हे सारखं का जाणवतंय, की जसं आता आपण दुबई याबद्दल बोललो. गोविंदा नाम मेरा. हो. आता ह्या सिनेमामध्ये रेणुका शहाणेंना कुणी हे केलं असेल? कुठल्या कास्टिंग डायरेक्टरने विचार केला असेल?
आणि तुम्ही सुद्धा तो केलात, कारण मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून मला काहीतरी वेगळं अगदीच, करायला मिळेल अगदीच. असं वाटलं असणार आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शशांक खेतान हो. डिरेक्टर होते आणि शशांक ची पहिली फिल्म होती हमटी शर्मा की दुल्हनिया. तेव्हा ते पहिल्यांदा माझ्या घरी आले होते राणाजींना भेटायला, अच्छा. कास्ट करण्यासाठी ओके. म्हणून. आणि तेव्हापासून म्हणजे ते मला राणाजींच्या पत्नीच्या रूपातच ओळखतात. आणि मग नंतर गोविंदा नाम मेरा म्हटल्यानंतर जरा मला वाटतं मराठी बॅकग्राऊंडचं ते होतं. सगळेच आम्ही हो. मराठी आशा हो. वाघमारे चं कॅरेक्टर होतं. त्यामुळे त्यांचा विचार त्या अनुषंगाने काही कलाकारांकडे गेला. तर तेव्हा हा म्हणाला, की "नाही, नाही आपण रेणुका मॅमलाच विचारूया" म्हणून. म्हटलं, "काय विचार करून तू माझा विचार केलास? म्हणजे असे एलिमेंट्स तुला माझ्यात दिसले का कधी पोहे वाढताना वगैरे?" ती व्हीलचेअर वरती आणि तो काय ट्विस्ट होता हो, नंतर हो, त्याच्यामध्ये. भारीच हो. होतं ते सगळंच. पण त्याच्यातली गंमत अशी, की त्याच्यात जो तो सयाजी शिंदेचा मुलगा झालाय जीवा, हां. तर तो रणजितजींचा मुलगा आहे. हं, हं, जे हं, हं. आपले विलन अच्छा. हां, बरं. रणजितजी त्यांचा मुलगा त्यांचा आहे मुलगा तो. आहे. बरं. तर ते बघायला आले होते आणि राणाजी आणि मी ते प्रिव्ह्यू त्यांनी ठेवलं होतं एक हं, ट्रायल हं, सारखं. हं. तेव्हा आम्ही सगळे तिकडे भेटलो. रणजितजी खूप खुश झाले मला भेटून आणि राणाजींना भेटून वगैरे वाह! सगळं झालं. आणि मग नंतर घरी जाऊन मग त्यांनी जीवाला म्हटलं असेल, की "पण हे दोघं नव्हते काही चित्रपटात, तर ते कशाला आले होते?" तर जीवा म्हणाले, "का ते अ, गोविंदाची आई हो. रेणुका मॅमने केली होती." मग त्यांनी फोन केला मला. ते म्हणाले, ओह! "सो सॉरी, मी तर ओळखलंच नाही तुम्हाला." मी म्हटलं, "अहो, सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट ही क्या माझ्यासाठी." बात है! म्हणजे एकीकडे रागही आला असेल, मला ओळखलं नाही असं. नाही, नाही. नाही, नाही, नाही. दुसरीकडे बरंही वाटलं, की अरे ही चांगली खूपच म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. की वाह! कॅरेक्टर मध्ये त्यांनी मला ओळखलंच नाही, हं. किती चांगली गोष्ट आहे खरंच म्हणजे. आहे, खरंच आहे. पण सो एकंदरीत हे ओ-टी-टीमुळे हं. जसं मी गीतांजलीशी बोलताना पण हा विचार हा विषय झाला होता. कारण तिनेही बिहारची कॅरेक्टर्स हो, तिने हो. केले. गुल्लक ते मध्ये हो, तिने हो, काम हो. केलं. अप्रतिम काम तर केलंय हे तिने. वातावरण जे बदलतंय, की आता तुम्ही कुठून आलायत याच्यापेक्षा तुम्ही किती सक्षम, सशक्त हं. अभिनेत्री आहात हे महत्वाचं हं, झालंय. हं. भाषा वगैरे नंतर बघू आपण हो, सगळं. तुम्ही हो. नाही पण कुठलाही रोल कुठेही करू शकता. म्हणजे आपण जेव्हा अभिनय किंवा कुठल्याही कलाकाराबद्दल विचार करतो, तेव्हा तो कलाकार कुठल्याही म्हणजे एका क्षेत्राचा आणि एका असा असूच शकत नाही. म्हणजे आता उद्या बरोबर. हॉलिवूडमध्ये काम करायला मिळालं आणि तिकडे तिकडची इंग्रजी बोलावी लागली हं, आणि तर ते हं. लँग्वेज ट्रेन करून आपल्याला हो, करावंच लागणार हो. किंवा कुठे आता नीना कुलकर्णींनी तर फ्रेंच केलंय. करेक्ट. त्यामुळे तिकडे फ्रेंच बोलून त्यांनी काम केलेलं आहे. तर तसं म्हणजे ॲक्चुअली ओपन असलंच पाहिजे, की बरोबर. आपण माझी सुरुवातच गुजरातीमध्ये झाली, मग तेलुगू, हो, मग हो. मराठी, मग हिंदी. करेक्ट, म्हणजे करेक्ट, करेक्ट. चित्रपटांची चित्रपटांची. गोष्ट हो, हो, म्हणते. हो. आनंदाची गोष्ट आहे, की आपल्याकडे किती भाषा आहेत. हो, हो, हो. म्हणजे बरोबर. आपण लहानाचे मोठे होतो तेव्हाच आपल्याला माहिती असतं, की आपलीच एक पद्धत नाहीये, आपलीच एक भाषा नाहीये किंवा हं. आपलीच नाही. आपल्याच देशात इतक्या इतक्या सगळ्या भाषा आहेत भाषा आणि आणि इतक्या संस्कृती सगळ्या आहेत. वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. करेक्ट. 4-4 किलोमीटरवर आणि आपले कितीतरी किलोमीटर आहेत त्यामुळे. खरंच आहे, खरंच आहे. मी मगाशी शशांक खेतानबद्दल सांगताना आशुतोष राणांची पत्नी म्हणून तो हो. तुमच्याकडे नंतर बघत होते आणि ते सांगितलंत. आशुतोष राणा स्वतः एक खूप चांगले अभिनेते आहेत, हो. तुमच्यासारखेच. आणि माझ्यापेक्षा चांगले आहेत. असं तुम्ही म्हणताय, ठीक आहे. मी त्यांना विचारलं तर ते म्हणतील, की ती माझ्यापेक्षा चांगली आहे म्हणून. पण वेगळ्या प्रकारची शैली आहे तुमच्या दोघांची हो, अभिनयाची. जेव्हा तुम्ही अभिनयात काही छोटे-मोठे प्रोजेक्ट करत हो. असता, त्यावेळेला एकमेकांच्या अभिनय शैलीचा प्रभाव पडतो का असं काही घडतं का म्हणजे? म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल चर्चा खूप करतो. अच्छा. त्यामुळे स्क्रिप्ट लेव्हलपासूनच म्हणजे की अशी-अशी स्क्रिप्ट आली आहे, असं-असं हं. पात्र रचना अशी आहे, ओके. करावं की नाही? हे सगळं आम्ही एकमेकांबरोबर डिस्कस करूनच आम्ही निर्णय घेतो. बरोबर. त्यामुळे तेव्हापासून ती चक्र सुरू होतात, की कसं म्हणजे करता येईल, काय करता येईल. हं. अर्थात मी अ, मला वाटतं जरा जो काही विचार केलेला आहे, तो मी अगदी सेटवर पहिल्याच दिवसापासून असं प्रदर्शित करत नाही. हं. कारण मला असं वाटतं, की डिरेक्टरनी खूप काय-काय विचार केलेला असणार. बरोबर. तर ते खरं म्हणजे आत्मसात करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. पण एक
एक आपली सुरू असते ना, एक विचार सुरू असतो पात्राबद्दल, की काय काय आपण शेड्स घालू शकतो, हे निदान एक विचार करून ठेवलेलं बरं असतं. मग त्यातले कुठले काय हवेत दिग्दर्शकाला आणि म्हणजे लेखकाला, ते नंतर आपण सेटवर जेव्हा जातो तेव्हा कळतं. पण रानाची म्हणजे मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे की त्यांचं जे काय म्हणजे ड्राईव्ह आहे ना, ती अफाट आहे. आणि अजूनही एक असा काय म्हणतो आपल्याला खूप असा इच्छा असलेला माणूस, की आपण हे केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, यू नो? नाटकाचा तसं उल्लेख करायला पाहिजे खरं तर आता. हां, त्यांचं जे एक्झॅक्टली. नाटक हमारे आता राम. चालू आहे बरोबर. ते, आणि हो. ते मला बघायचंय, पण तो पोस्टर बघूनच जसं आता तुम्ही हो. म्हणालात ते कळतं की मला हेही करायचंय, येस. मला तेही करायचंय. बरोबर. त्यामुळे ती जी आहे ना ड्राईव्ह किंवा महत्वाकांक्षा असं नाही म्हणणार, पण एक एनर्जी, एनर्जी. तर ती माझ्यात ते घालतात. ओके. ती ऊर्जा. कारण माझं सगळं असं जरा गोव्याची असल्यासारखी आहे मी खरं तर. त्यामुळे ते मला वाटतं की ते मला एनर्जाइज करतात ओके. आणि ते फार गरजेचं आहे. म्हणजे जर स्वतःचा असा खूप अशी इच्छाशक्ती किंवा ड्राईव्ह नसेल, तर एक कलाकार म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता, एक कॉम्पिटन्स लेव्हल असते आपल्यात. पण त्याच्या पलीकडे जर पोचायचं असेल, तर मला वाटतं की ती एक एक्स्ट्रा जी जे एक इंजेक्शन लागतं, ते राणाजी भरत असतात माझ्यात. भूक वाढवणं एक येस. प्रकारे तसं हो. असेल. आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणेन, की जी फार गरजेची आहे माझ्यासाठी, ती कारण मी समीक्षकांच्या घरी वाढलेली आहे. बरोबर. आणि मला स्वतःची पण म्हणजे सेल्फ क्रिटिकल खूप आहे मी. अच्छा. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह नसतं आणि ते अनेकदा क्रिटिसिझम. त्यामुळे ते मारक ठरतं. आपल्या म्हणजे आपल्याला असं कुठेतरी वाटतं, की अरे आपण कोणीच नाही आणि मग ह्या सगळ्या करावं की नाही करावं? ह्या स्टेजपर्यंत त्या सेल्फ क्रिटिसिझममुळे मी पोहोचते. आणि राणाजी माझे सगळ्यात मोठे मला चॅम्पियन करणारे आहेत. म्हणजे त्यांची सुरुवातच आमच्या ॲक्चुअली भेटीची सुरुवात एक फॅन आणि ॲक्ट्रेस म्हणून झाली. मी त्यांचं काम पाहिलं नव्हतं तोपर्यंत आणि त्यांनी माझं काम पाहून त्यांना माझा अभिनय खूप आवडायचा. तर त्यामुळे ते असं माझ्यातली जी अभिनेत्री आहे, ती माझ्या मनात कमी पडू देत नाहीत आणि ते खूप रेअर आहे एका नवऱ्यात सापडणं. आणि मला वाटतं की तो माझा फक्त नवरा नाहीये, माझा बेस्ट फ्रेंड आहे, म्हणून हे पॉसिबल आहे. कारण नाहीतर कुठेतरी इगोज आणि हे ते येतात, तर तसं आमच्यात अजिबातच नाहीये. आणि इनफॅक्ट एक खूप छान पद्धतीचं अंडरस्टँडिंग आहे. एकमेकांच्या क्राफ्टबद्दल तर आहेच, पण ऑल्सो प्रोसेसबद्दल. प्रोसेस कधी-कधी थकव्याची असते त्यांची आणि माझी. त्यामुळे ते एक आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये आहोत, हे खूप मोठं एडव्हांटेज आहे आम्हा दोघांसाठी. म्हणजे त्यांनी जरी टीका केली तरी ती कन्स्ट्रक्टिव्ह असेल. खूप कन्स्ट्रक्टिव्ह असते आणि ते कधीही ॲक्चुअली तसं पाहिलं तर कधीही त्यांनी मला असं म्हटलेलं नाहीये, की हे तुझं काम काही जमलं नाही किंवा काय असं नाही. ते अनेकदा म्हणतात, की "अरे म्हणजे जे सीन आहे किंवा हे बाकीचं सगळं आहे ते कमी पडलं असेल, पण तू तुझं पात्र व्यवस्थित केलंस." त्यामुळे तसं आत्तापर्यंत झालेलं नाहीये, की हे जरा डावं आहे तुझं काम, असं त्यांच्या मनात तरी त्यांच्या लेखी झालेलं नाहीये. त्यामुळे ते मला फार गरजेचं वाटतं. कारण आम्ही जेव्हा मी आणि आई बोलतो किंवा माझा भाऊ पण आहे, तर ते आम्ही एकमेकांचं फार असं कौतुक करत ती पद्धत नसते आपल्याकडे नाही फारशी. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रीय घरात नसते ती पद्धत माहितीये ना, ठीक की आहे, हां, माहिती आहे. केलंयस ना, ओके. बस आता ते झालं आता. त्याच्याबद्दल फार कौतुक नकोत बेसिकली ही बरोबर. वृत्ती असते. तर ती मध्य प्रदेशी जे लोक आहेत ते म्हणजे खूप असे मला वाटतं रसिक लोक आहेत. रसाळ आपण हां, रसाळ. रसाळ आहेत. आणि सगळ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींचा खूप रस घेऊन वाह! त्याचं म्हणजे खुलेपणाने कौतुक करून असं जगणं बरोबर, त्यांना आवडतं. बरोबर. त्यामुळे ती एक तऱ्हा आता माझा भाग झाले माझ्या जीवनाचा. करेक्ट, करेक्ट, आणि करेक्ट. पण तुमच्याकडून तिकडे काय केलंय? एक तर शिस्त. अरे वाह! म्हणजे ते कधीही
माझ्याबरोबर लग्न व्हायच्या आधी किंवा आमचं डेटिंग सुरू व्हायच्या आधी ते सेटवर शिस्तीने पोचायचे नाहीत. आणि मला म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर मला पॅल्पिटेशन की अरे 9 वाजताची शिफ्ट आणि तुम्ही अजून, तर मी त्यांना उठवायचे व्यवस्थित वेळेत की नाही, व्यवस्थित वेळेत पोचायला पाहिजे आणि सगळ्यांचा वेळ फार महत्वाचा असतो आणि वेळेची किंमत असलीच पाहिजे. तर ती एक जमेची बाजू आहे आता. ते मानतात की त्यांच्या आयुष्यात हा फरक जो झालाय तो फार छान आणि महत्वाचा आहे म्हणून. तर ती एक डेफिनेटली शिस्त त्यांनी आणि महत्वाकांक्षा वाढवायचं काम वाढवायचं केलंय. आणि मी तुम्ही शिस्त वाढवण्याचं काम केलेलं आहे. पण मला ते अभिनेता म्हणून खूपच आवडतात. त्यामुळे मी पण असंच म्हणजे त्यांना बूस्ट करण्याचं काम खूप करते. त्यांना गरज असते कधी-कधी आणि ते ना थोडेसे काय म्हणतात, की माझ्या इतके ऑप्टिमिस्टिक नाहीयेत आयुष्याच्या बाबतीत. ओह! अच्छा. बरं. कदाचित खूप विचार करतात, खूप वाचन आणि त्याच्याबद्दल अध्यात्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं जेव्हा मंथन चालू असतं डोक्यात, तेव्हा कुठेतरी असं वाटू शकतं, की अरे आपण असे अगदी एकटेच आहोत आणि यु नो आणि गुरुजी त्यांचे गेले 2020 मध्ये. त्याच्यानंतर तर तो आणखीनच त्यांना निराशाजनक कधी-कधी वाटतं. तर ते मी त्यांना बूस्ट करत असते डेफिनेटली, कारण त्यांना खूप आनंद होतो, की बाबा घरी गेल्यानंतर माझी बायको मला भेटते आणि मग सगळं सगळं ठीक होतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. वाह, वाह, वाह! खूप छान रिलेशन आहे म्हणजे याह! ते रिअली टचवूड. खरंच, खरंच, खरंच. आता पुन्हा तुमच्या कामाबद्दल बोलूया आपण. बरं. सुरुवातीला मी म्हटलं ते थोडं टिपिकल होतं, की मोजकं काम करतात वगैरे. पण खरंच तसं नाहीये. कारण गेल्या काही वर्षात मला माहिती आहे तुम्ही काही शॉर्ट फिल्म सुद्धा केलेल्या आहेत. हो. आणि त्या YouTubeवरती आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नक्की. मला वाटतं एक कदम एक कदम. आणि हां फर्स्ट आणि सेकंड चान्स. बरोबर, ह्या बरोबर. मला मी पाहिलेल्या. हो, हो, ह्याच्याशिवाय हो. अजून असतील तर मला नाही, नाही. सांगा. या 2च आहेत पण ह्या 2 सध्या. तुम्ही केल्यात. तर हो. ही पण तुम्ही छोटी-छोटी कामं जी आहेत, हो. ती मी छोटी कामं म्हणतोय ती मला छोट्या खूप दिवसांसाठी आवडतात असतील. शॉर्ट फिल्म्स अरे. कारण त्याच्यामध्ये ना आपण एक गोष्ट आपण खूप मोजक्या शब्दात पोहोचवू शकतो. हो, हो. आणि कुठल्याही कलाकाराला म्हणजे वेब सीरीज असेल किंवा टेलिव्हिजन असेल, थिएटर असेल, आता ॲड्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीचा अभिनय आहे सगळ्यात. बरोबर, बरोबर. त्यामुळे ते करत राहणं हे फार महत्वाचं आहे. सो आणि मला जेव्हा सब्जेक्ट आवडतो किंवा ॲज आय सेड दिग्दर्शक आवडतात. म्हणजे राजीव उपाध्याय एक कदमचे जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी तर म्हणजे ते एडिटर होते. अच्छा. त्यामुळे त्यांचं असं काम मी पाहून नव्हतं ठरवलं. हं, हं. पण मला एक इन्स्टिंक्टिव्हली मला तो माणूस जर वाटला, की नाही हा सिन्सिअर आहे. सिन्सिअरिटी दिसली पाहिजे किंवा त्याला काहीतरी म्हणायचं जे आहे ते त्याच्या डोक्यात अत्यंत पक्कं आहे. ओके. आणि ती स्क्रिप्ट मला जर आवडली, तर मी हे नाही बघत, की मातब्बर आहेत की नाही आणि एक्सपिरियन्स किती आहे की असं नाही. मला आवडतं नवीन लोकांबरोबर काम करायला. बरोबर. पण ती जिद्द, ती मला सिन्सिअरिटी दिसली पाहिजे आणि एक प्रामाणिकपणा. बरोबर, बरोबर. पण इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे एक कदम जो ऑडियन्सचा रिस्पॉन्स पण मिळतो हो, शॉर्ट फिल्म्सला हो. तो इतका आहे. मला वाटतं 2 आणि मिलियन पेक्षा जास्त या व्ह्यूज आहेत या त्याला आता सध्या. खूपच छान रिस्पॉन्स मिळालाय. दोन्हीसाठी खूप चांगला मिळाला. दुसऱ्यासाठी सुद्धा चांगले आहेत. पण तुम्ही शॉर्ट फिल्मचं जे म्हणालात, तर तुमची स्वतःची पण एक शॉर्ट फिल्म तुम्ही स्वतः तयार केलेली, जी सध्या गेल्या वर्षभर गाजतीये. हो, हो. त्याच्याबद्दल खरं तर बोलायला पाहिजे म्हणजे आपण. ती फिल्म फेस्टिव्हल सर्किटमध्ये गाजते. फेस्टिव्हल सर्किटमध्ये. बरोबर, बरोबर. ती येईल YouTubeवर हळू-हळू कधीतरी या. आपल्याला बघायला मिळेल. पण त्याचं वैशिष्ट्य हे आहे, की ती पूर्णपणे ॲनिमेटेड हो, आहे. हो. हे कधी शिकलात? कुठे शिकलात? नाही, मी शिकले नाहीये. बरं. माझ्या चित्रपटाचं मी जेव्हा त्याचं लेखन करायला सुरुवात केली, एक लघुकथा म्हणून मी ॲक्चुअली ती आधी लिहिली. मग त्याचा पटकथा लिहिली त्याची आणि पटकथा लिहित होते तेव्हा मला असं जाणवलं, की ही मला ॲनिमेशनमध्ये दिसते. आणि ॲनिमेशन ही जी कला आहे ती मला पहिल्यापासूनच आकर्षित करत आलेली आहे. म्हणजे लहानपणी तर आपण बघतोच हो. आणि खूप चांगल्या पद्धतीचं ॲनिमेशन आपण पाहिलेलं आहे. पण हल्ली प्रौढ लोकांसाठी ॲनिमेशन जपान म्हणा किंवा अमेरिका म्हणा किंवा इव्हन इराण वगैरे अशा या ठिकाणी होतात. पद्धतीचं आपण ॲनिमेशन हो. बघितलेलं आहे. आणि मला वाटलं की आपल्या भारतात अजून ॲनिमेशनला लहान मुलांच्या फिल्म्स अशाच कॅटेगरीमध्ये बघितलं जातं. बरोबर. मी ठरवलं की नाही आपण
स्वतःचे पैसे लावायचे, कारण त्याच्यात परत पैसे मिळणार नाहीत हे मला माहिती आहे. आणि मी कुठल्याही दुसऱ्या प्रोड्युसरसाठी जर कुठलंही काम केलं तर मी हे ठरवून करेन की ते पैसे मिळाले पाहिजेत परत. म्हणजे मी माझी पॅशन उगाच दुसऱ्यांच्या पैशावर नाही मिरवणार, यु नो. तर ते निश्चित होतं माझ्या डोक्यात की आधी म्हणजे मी सौमित्र रानडेला भेटले, कारण तो ॲनिमेटर असल्यामुळे मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते. तर मी त्यांना एक जनरली विचारलं की ॲनिमेशनचं काय काय आहे, मार्केट काय आहे, आपण कोणाकडे जाऊ शकतो का प्रोडक्शनसाठी वगैरे. तर ते म्हणाले असे कोणी नाहीयेत, प्रोड्युसर नाही सापडणार, कारण पैसेच नाहीयेत, परत मिळत नाहीत, आणि आहे ते खूप खर्चिक काम. तर म्हटलं चला हे पॅशन प्रोजेक्ट म्हणून करते मी. तर माझे पैसे लावले त्यात. सौमित्रचीच कंपनी आहे, पेपर बोट डिझाईन स्टुडिओज, त्यांच्याकडे मी ती नेली. तर त्यांनी ॲनिमेशन त्यांनी केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये रोटोस्कोपी असतं, म्हणजे आपण ऍक्च्युली शूट करतो त्या खऱ्या ऍक्टर्स बरोबर, आणि मग ते त्याचं रूपांतर ॲनिमेटेड कॅरेक्टर्स मध्ये करतात. तर तसं आम्ही करायचं ठरवलं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं रिअलिझम आहे, म्हणजे मला ते अपेक्षित होतं त्याच्यात. तर त्यात मिताली जगताप वराडकर आणि आनंद अळकुंटेने काम केलं, आणि त्यावर ती फिल्म भेटले. त्याचं नाव धावपट्टी आहे, धावपट्टी, आणि इंग्लिश त्याचं नाव लूप लाईन आहे, लूप लाईन. तर एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय गृहिणीची ती कथा आहे, एका दिवसाची. आणि बेसिकली ते पॅरलल म्हणजे एक त्याचं काढलंय की आपली लोकल ट्रेन जशी असते की त्याच्यामध्ये लोक लादली जातात, आणि इतकी सगळी लोक ती रोज नेत असते, बरोबर वेळेत नेत असते, आणि तिला धन्यवादही कोणी द्यायचं म्हणजे देत नाहीत नॉर्मली, किंवा तिच्यावर फार खर्च पण केला जात नाही, आणि तिला तुच्छतेने पण वागवलं जातं अनेकदा कम्पेअर्ड टू वंदे भारत. पण ती किती महत्वाची आहे मुंबईकरांसाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तशीच ही गृहिणी आहे घरात. तर तिचं ते तसंच अस्तित्व आहे की गृहीत धरलं जातं, फार कौतुक केलं जात नाही, किंवा तिच्या इच्छांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा पद्धतीचा तो एक दिवस तिचा दाखवलेला आहे. आणि कुठे कुठे गाजली ती? पूर्णपणे ॲनिमेशनला डेडिकेटेड जे फिल्म फेस्टिवल्स असतात, तर एक ऑस्कर क्वालिफाईंग फिल्म फेस्टिवल होती सिनानेमा नावाची पोर्तुगलमध्ये, तिकडे ती दाखवली गेली. मग एक तस्वीर साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल म्हणून आहे, ती पण ऑस्कर क्वालिफाईंग आहे सिॲटलमध्ये. तिकडे तर मी स्वतः गेले सुद्धा होते, आणि तिकडे त्याला बेस्ट ॲनिमेशन अवॉर्ड मिळालं, बेस्ट ऑनररी मेन्शन फॉर बेस्ट नॅरेटिव्ह शॉर्ट फिल्म मिळालं. तर असं म्हणजे 125 फिल्म्समध्ये ती म्हणजे बघितली जाते, आणि मग नंतर चूज केली जाते. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आणि तुम्ही स्वतः निर्माण केलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच मी म्हणजे त्याच्यामध्ये फिल्म फेस्टिवल्सला पाठवणं वगैरे हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे, आणि मी हे शिकत गेलेली आहे. आता मला जरा माहिती झालेली आहे की अरे कुठल्या फेस्टिवल्सना कसं अप्रोच केलं पाहिजे, पाठवलं पाहिजे. जरा मी जास्त खर्च केला, म्हणजे कारण आपल्याला माहिती नसते त्यामुळे तो खर्च जास्त होतो. आणि कुठल्याही अशा फिल्म फेस्टिवलच्या कंपूमध्ये मी नाहीये. असतात कंपू, म्हणजे सगळीकडेच असतात, आणि असावेत, कारण तुम्हाला कम्फर्ट लेवल ज्यांच्या बरोबर असतो त्यांच्याबरोबर तुम्ही काम करता, सिम्पल गोष्ट आहे. पण तसं माझं कधीच झालं नाही, ना अभिनेत्री म्हणून, आणि ना एकच फक्त कंपू होता आमचा रवी रायचा, सैलाब आणि इम्तिहानच्या वेळेला, ते पण 2 सिरियल्स पुरतच. पण अदरवाईज मी नाही स्वतःला मानत कुठल्याही कंपूची. नाही, तुम्ही सगळीकडेच काम केलं. खरंच. तर त्यामुळे हे शिकणं जे काय झालं माझं, तर ते मी आता एका ॲनिमेशन फिल्मवर थांबणार नाहीये. ती आता जूनमध्ये पूर्ण त्याचा 1 वर्ष फेस्टिवलचा होईल. मग त्याच्यानंतर मग कुठेही आपण अप्रोच करू शकतो, म्हणजे नेटफ्लिक्स वर खूप चांगल्या चांगल्या ॲनिमेशन फिल्म्स आहेत, शॉर्ट फिल्म्स म्हणतोय मी. तिकडेही अप्रोच केलं तर तुम्हाला, कारण तुमची ऑलरेडी त्रिभंगा तिथे आहेच नेटफ्लिक्सवर. आणि मला तेच विचारायचं होतं की त्रिभंगाच्या आधी, म्हणजे आता तुम्ही ॲनिमेशन शिकायचं म्हटलं किंवा नवीन करून बघूया, नाही शिकले नाहीच मी, कारण ते व्हिज्युअल म्हणजे तरी त्यात तुम्ही काम केलं आणि त्याची बघितली प्रोसेस मला माहिती आहे. शक्य असतं तर तुम्ही नॉर्मल फिल्म करू शकला असता, शॉर्ट फिल्म, पण ते न करता तसंच त्रिभंगाच्या आधी जेव्हा तुमची रीटा नावाची ऑलरेडी एक फिल्म झालेली आहे, तरी पण तुम्हाला एक स्क्रीन रायटिंग काय प्रशिक्षण घ्यावंसं वाटलं? निश्चित का असं, म्हणजे काय गरज होती असं वाटलं? कारण घरात शांता गोखले आहेत, त्यांनी तुमच्या लिखाणाचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलंय की तू माझ्यापेक्षा जास्त जलद लिहितेस वगैरे. असं असताना तुम्हाला पण
पटकथा कशी लिहायची म्हणजे ती आईचं मी जेव्हा रीटा वेलणकर रूपांतरित केलं तेव्हा ते मला जरा सोपं गेलं, कारण आईच्या रीटा वेलणकर जर वाचलंस तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बरंच तयार आहे. पटकथेसाठी खूप सुटेबल स्ट्रक्चर होतं. त्यामुळे मला तसं मी म्हटलं की ओरिजिनल लिहायची तर त्याचे एक जो एक प्रकार असतो की क्लासिक स्क्रीन प्ले म्हणजे काय, ते अर्थात हल्ली युट्यूबवर पण उपलब्ध आहे, पण तरी मला असं वाटलं की त्याचा एक अनुभव घ्यायला पाहिजे आणि आय टूक अ चान्स. म्हणजे मला अजूनही आठवतं की एक टाईपरायटर असतो आणि असं एक बोट असतं ते, आणि डू यू हॅव अ स्टोरी टू टेल असं तर ते बोट मला सांगत होतं की हा माझ्याकडे गोष्ट आहे, तर इकडे काहीतरी मजेदार होईल मी जर अप्लाय केलं तर. आणि मुंबई मंत्रा आणि सनडान्स इन्स्टिट्यूट म्हणजे सगळ्यात मोठी नावं आहेत खरं तर. तर ते एकत्र येऊन काहीतरी खूपच चांगलं नक्कीच करतील आणि त्यांच्याकडे मेंटोर्स इतके चांगले होते, जगभरातले मेंटोर्स होते. तर ते जेव्हा माझी सिलेक्शन झाली तेव्हा मी म्हटलं अरे वा यार, हे म्हणजे फारच वेगळं असं दार उघडलं माझ्यासाठी. आणि एक कॉन्फिडन्स खूप आला, कारण मला खरंच म्हणजे पटकथा कशी असते हे तर मला सांगण्यात आलंच, मेंटॉर करण्यात आलंच. माझ्या स्वतःच्या म्हणजे जे काय मी 10 पानं लिहून पाठवली होती त्याचा पूर्णपणे पटकथामध्ये कसं काय रूपांतर होईल त्याबद्दल चर्चा त्या दिवसांमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर मला हेही कळलं की हे नियम आहेत पण तुम्ही मोडू शकता, कारण अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी नियमात लीच असली पाहिजे. देयर इज ओनली रूल, ओनली रूल इज दॅट देर आर नो रूल्स. आणि ते बेसिकली ऑडियन्सला तुमची गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली ती आवडली पाहिजे, किंवा त्यांना विचार करायला प्रवृत्त केली पाहिजे, काहीतरी एक झालं पाहिजे त्यांच्यात, जेणेकरून त्यांना तुमची कला जी काय आहे ती आवडेल किंवा बघतील ते. आणि ते पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहिले पाहिजे प्रेक्षक. अगदी तेच काम आहे. पण म्हणजे तुम्हाला त्याचा फायदाही झाला, फरकही पडला. फायदा झाला, खूप फायदा झाला. आणि म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी तर असं वाटतं की अरे बापरे, हे आपल्याला काही जमणारच नाही, कारण इतक्या गोष्टी असतात आणि इतक्या तुमच्या लिखाणाबद्दल बोलल्या जातात आणि अत्यंत तीक्ष्णपणे, अत्यंत कठोरपणे बोलल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ती क्रिटिसिझम घ्यायची एकतर सवय होते की हे क्रिटिसिझम तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाहीये, तुमची जी कलाकृती आहे ती वर आणण्यासाठी. सो त्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होता. आणि एक आश्वासन पण मिळतं रे की कुठेतरी माझं प्रशिक्षण झालंय, सगळंच अगदी अनुभवातून शिकते. पण तरी तुमचा अनुभव तसा म्हणजे अजीज मिर्झा यांच्याकडे तुम्ही शिकलात एक प्रकारे, विजया मेहतांकडे तुम्ही असिस्टंट होता, त्या म्हणजे इन्स्टिट्यूशन, अरे मी त्या माझ्या अगदीच गुरु, कारण लाईफलाईन मध्ये जे मी शिकले ते आजपर्यंत माझ्या उपयोगी पडतं. म्हणजे आजपर्यंत मी माझ्या असिस्टंट्सना पण, म्हणजे जिथे कुठे मला भेटतात असिस्टंट्स त्या सगळ्यांना सांगते की मी विजयाबाईंची 4th असिस्टंट होते आणि जेवढं मी त्यांच्याकडे त्या लाईफलाईनच्या वेळेला शिकले ते आजपर्यंत उपयोगाचं आहे. आणि मला कुठेतरी दिसतं की हल्ली खूप कॅज्युअली घेतात, डिजिटल झाल्यामुळे ना खूप कॅज्युअली घेतलं जातं. आमच्या वेळेला रॉ स्टॉक असल्यामुळे आणि आम्हाला म्हणजे काही मॉनिटर पण नसायचं, सगळं पूर्णपणे आम्ही त्या सिनेमॅटोग्राफरवर अवलंबून असायचं की फोकसमध्ये छापलं की व्यवस्थित दिसेल हे सगळं. आणि त्या प्रोसेसमधून गेल्यामुळे मला असं काहीच असं अप्रूप वाटत नाही की नवीन कुठलीही गोष्ट, आता AI आलं तरी त्याचं काय ओके, बिग डील, ते आपण बघू शकतो. आम्ही त्या स्टेजमध्ये आहोत की जिथे बघितलं जात नसे, किंवा डबिंगला पूर्ण एक रीळ बदलावं लागायचं की मग दुसरं आपण डबिंग करायचं ते करेक्ट. खूपच म्हणजे तंत्रज्ञानाचा विचार केला तर. पण दुपह्या करताना तुम्हाला ते दिवस आठवले असतील ना जास्त, कारण स्टोरी वाईज आणि कंटेंट वाईज जर बघितलं तर असं वाटावं की दूरदर्शनवर जे कार्यक्रम यायचे त्या पठडीतली मालगुडी डेज वगैरे त्या प्रकारचं करायला मिळालं खरंच. पण आय थिंक वेब सिरीज त्या स्पेस मध्ये जाऊ शकतात, ज्या पद्धतीचं दूरदर्शन किंवा एकेकाळी असायचं की सकस असायचं, त्याच्यामध्ये काही साहित्यावर बेतलेल्या कथा असायच्या, म्हणजे काहीतरी एक छान असं फक्त त्याच गोष्टी
रटाळ गोष्टी नसून हम्म, काहीतरी समाजाला इव्हन बदलणाऱ्या गोष्टी होत्या, करेक्ट करेक्ट यु नो. तर ते मला वाटतं ती स्पेस आता वेब सिरीजने series. घेतली आहे. टीव्हीवर नाही तेवढं काही, टीव्ही टीव्हीवर मालिकांमध्ये. अनफॉर्च्युनेटली नाहीये. अरे, मला एकेकाळी वाटलं होतं की 2001 साली मला वाटतं डेली सोप्सचा प्रकार सुरू झाला आणि 2001 सालीच मी लग्न झालं माझं आणि मी ठरवलं की नाही, आता थोडी वर्ष मला काम करायचं नाहीये, कारण खूप झालं काम. तर तेव्हा मी एक प्रेक्षक म्हणून मला वाटायचं की अरे नाही, डेली सोप्स वगैरे ठीक आहे, पण आपण वीकली सोप्स पण चालू राहतील, कारण काही अशा गोष्टी असतात ना ज्या वीकली मधूनच करेक्ट, सांगितल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटत बरोबर होतं. बरोबर. पण मी सपशेल चुकीची ठरले. कारण डेली सोप्सच म्हणजे सुरू झाले आणि ते जे काय वादळ सुरू बापरे, झालं बापरे. ते काय शमेना. पण ते विकलीचा आता परत ट्रेंड वेब सिरीज मध्ये आलाय, म्हणजे बऱ्याच एक्झॅक्टली. प्लॅटफॉर्म वरती दर आठवड्याला एक एपिसोड येतोय. हा, हा. ऍपल सारखे हो, प्लॅटफॉर्म आहेत तिकडे, हो, सो ते एक्झॅक्टली. परत येऊ शकतो ट्रेंड इकडे जर आला तर आपल्याकडे. फारच उत्तम. Yeah. तुम्ही आता पटकथेबद्दल सांगितलं तर आता जेव्हा तुमची पुढची फिल्म येईल, हम्म. तर ती तुम्ही स्वतःच लिहिलेली असेल का हो. तुम्ही ओपन आहात की दुसऱ्याने कुणी लिहिलेलं नाही, मी असेल तर ओपन ते? आहे. मला जर कोणीतरी इतरांनी लिहिलेली कथा जर आवडली तर मी निश्चितच त्याच्यावर तुम्ही सिनेमा डिरेक्ट बनवू करायला शकता. मला आवडेल, कारण तुम्हाला ती तुमची वाटली पाहिजे कथा. कारण डिरेक्टर्स व्हिजन म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू असतो एक. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये जर त्या कथेत तुम्हाला असं वाटलं की नाही नाही, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा महत्वाचा आहे आणि मला करायला आवडेल, तर निश्चितच मी करेन. पण बरोबर. अजूनपर्यंत असं काही झालेलं नाहीये. अनेक अशा ऑफर्स आल्या होत्या, पण मला ते नव्हत्या पटल्या म्हणजे पूर्णपणे. त्यामुळे मी म्हटलं की स्वतः पण मी लिहितच आहे, म्हणजे ऑफकोर्स त्याची स्पीड नाहीये माझी एवढी. त्यामुळे काही लोक एकदम एके वर्षी 3-3 चित्रपट लिहितात आणि करतात. तर पण माझं म्हणजे ती तसा मी कधीच तसं काम केलं नाही. इव्हन अभिनेत्री म्हणून असं खूप असं एकत्र काम करणं मला कधीच जमलं नाही. तर हे पण असं शांतपणेच मी करते आणि माझी लय आहे जरा वेगळी आणि ऑफकोर्स घराच्या खूप जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे ते सांभाळून जर हे करायचं असेल तर त्याच्यामध्ये तेवढा वेळ लागतो. तर राणाजी आहेत पुश करायला, ते एनर्जी ते आहेत. देतील. ते एनर्जी देत ते राहतात. तुम्ही जे लिहिताय ते नाही, कधी पूर्ण होईल म्हणजे? आणि ह्या जो मी चित्रपट लिहिते तर त्याच्यामध्ये त्यांना मी डिरेक्ट करणार आहे. क्या बात है. येस. वाह! म्हणजे सिनेमात सुद्धा तुम्ही त्यांना डिरेक्ट करणार आहात. खूप नॉर्मल टिपिकल लाईफ आणि मध्ये अगदी फारच आहे हे. आम्ही डिरेक्ट नाही करत, आम्ही एकमेकांना दिशा देतो. वा वा, डिरेक्शन देतो आम्ही एकमेकांना. वा वा वा. पण हे तुम्ही छान सांगितलं की ते त्यांना तुम्ही डिरेक्ट करणार आहात. मला खूप इच्छा बरेच वर्ष आहे की मला त्यांच्याबरोबर, एकतर मी अभिनेत्री म्हणून पण काम केलेलं नाहीये, पण ऍज अ डिरेक्टर म्हणजे अशा ऍक्टरला डिरेक्ट करणं म्हणजे किती मस्त गोष्ट आहे. म्हणजे मला खरंच टचवूड खूप चांगली कास्ट लाभली आहे. रीटाला सुद्धा, त्रिभंगला सुद्धा इतके कमालीचे कलाकार मला मिळाले डिरेक्ट करायला. त्यामुळे आता आशुतोष राणा इज नेक्स्ट. पण म्हणजे हा तुमची एखादा एक इमेज बनते ना आपल्याकडे लगेच की हा आता स्त्रीवादी दिग्दर्शिका आहे. हा, बरोबर. आणि एक तर ते स्त्री पण असल्यामुळे एक स्त्री दिग्दर्शिका हा, हेच मला कळत नाही खरं बरोबर. तर. डिरेक्टर इज अ डिरेक्टर डिरेक्टर. इज अ डिरेक्टर. तर ते तुम्ही ते पण मोडून काढताय मला वाटतं हो, येणार नक्कीच, ह्याच्यामध्ये. नक्कीच. ही काहीतरी म्हणजे इनफॅक्ट वेगळंच. ह्याच्यामध्ये एखाद दुसरी भूमिका असेल बाईची. अरे बापरे. बाकी सगळे पुरुष आहेत. इतका अन्याय स्त्रियांवर तुम्ही करणार? वा वा वा. नाही म्हणजे मी पुरुषांवर अन्याय करायला नको. हो, बॅलन्स करताय तुम्ही. बाबा इतकी वर्ष केलं, आता नाही करत. पण तुम्ही दोघांनी एकत्र काम कसं काय नाही केलं? कसं काही काय नाही ऑफरच केलं नाही ना? आली का तुम्ही नाही, ठरवलं होतं? ऑफर्स काही आलेत, पण म्हणजे मी म्हटलं तसं ना, की काही म्हणजे त्याच्यामध्ये एक मॅरिड कपल असल्यामुळे ज्या गोष्टी आपण स्वीकारू शकतो. आता आमची मुलं पण आहेत. यु नो, तर त्या गोष्टींचं भान ठेवूनच केल्या पाहिजेत. बरोबर. तर तसं काही ऑफर नाही झालेलं. झालं असतं तर आतापर्यंत म्हणजे आम्हाला करायची तर खूपच इच्छा आहे. मला वाटलं काही जण असं ठरवतात की आम्ही एकत्र नाही काम करणार आता बाबा असं. नाही, असं तसं काही नाहीये. ठरवलेलं तसं नव्हतं काहीच तुम्ही. ठरवलेलं नाहीये आम्ही. पण आम्हाला असं म्हणजे राणाजींचं काय होतं ना, की म्हणजे आता काही त्यांच्या चित्रपटांमध्ये अरे बायकोची भूमिका आहे, मग तुमच्याच बायकोला आपण, तर ते म्हणतात सॉरी. असं नाहीये ते. ती एक व्यक्ती आहे आणि अभिनेत्री आहे आणि तिची म्हणजे एक आयडेंटिटी आहे.
तर ते असं थोडीच आहे की हा माझ्या पत्नीची भूमिका तर ही करेल, असं असं नाहीये. आमच्यात तसं नसतं. बरोबर. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मगाशी आपण प्रभावाबद्दल बोललो आणि संस्काराबद्दल बोललो. तुमच्या आई शांता गोखले आणि त्यांचं इतकं जास्त लिखाण आहे खूप हो. आणि खरंच ते एक पाय जमिनीवर हे करुणा गोखले यांनी जे अनुवादित केलेलं शांता गोखलेंचं पुस्तक आहे, ते तुम्ही जरूर वाचा आणि त्यामध्ये तुम्हाला ह्यांच्या जन्माची कहाणी सुद्धा वाचायला मिळेल. काय-काय घडलं होतं सगळं त्यावेळेला तेही सगळं मिळेल. पण त्यांनी पण त्यांच्या पुस्तकात लिहिलंय, की हळू-हळू त्यांची पण भूमिका, त्यांची पण तत्व, त्यांचे पण विचार कसे बदलत गेले. हो. पण त्यांचे जे काही विचार आहेत, ज्या विचारांमध्ये तुम्ही वाढलात हं. लहानपणापासून, त्याचा तुमच्या अभिनयावर कसा संस्कार झाले, प्रभाव पडला असं असं म्हणता येईल? मला वाटतं आपण ज्या पद्धतीच्या भूमिका निवडतो हां. त्याच्यावर डेफिनेटली प्रभाव ओके. पडलेला आहे. म्हणजे एक फार मोठा धक्का होता आईसाठी ॲक्चुअली, की मी एक व्यावसायिक अभिनेत्री झाले, हा तिच्यासाठी ॲक्चुअली हो. मोठा धक्का होता. बरं. कारण कुठेतरी एक ना साहित्य जगतात व्यावसायिक चित्रपटांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, हे जरा थिल्लर आहेत ते. हं. म्हणजे इतकं असं गहन त्याच्यामधून काही बोललं जात नाही. पॅरलल रंगभूमी किंवा सिनेमा हा अपवाद आहे अर्थातच. बरोबर. पण मी त्या पद्धतीचे नव्हते करत ना त्यावेळेला. हं. माझे म्हणजे जे रोल्स होते ते मेनस्ट्रीम अभिनय असाच होता. त्यामुळे कुठेतरी तिला आधी खूप जरा घाबरली होती ती, की तू आता ह्या क्षेत्रात गेल्यानंतर म्हणजे तू अशी काहीतरी पुरुषप्रधान संस्कृतीला असं काय हं. म्हणतात पूरक अशा जर गोष्टी करायला लागलीस, तर ते फार तर काय असहनीय झालं? माझ्या होईल. संस्काराचं की काय माझ्या झालं? संस्कारांचं काय झालं असं वाटेल. पण तसं फारसं असं झालं नाही. त्यामुळे कारण बरं. मी फार चित्रपट नाही केले. मी टेलिव्हिजन केलं तेव्हा ॲज वी सेड आपलं टेलिव्हिजन त्या काळातलं खूपच पुरोगामी आणि खूप वेगळ्या म्हणजे खूप विचारांचं होतं. सशक्त भूमिका आपण ज्याला एक्झॅक्टली. म्हणतो तशा तुम्ही केलात. सैलाब हो, इम्तिहान हो. असेल, अगदी. मिसेस माधुरी दीक्षित सुद्धा तेजस्विनी, असेल, मिसेस ते माधुरी म्हणजे तेजस्विनी. सगळ्यांमध्ये जी करेक्ट. व्यक्तिरेखा होती ती खूपच वेगळी आणि हो, हो, सशक्त अशी हो. होती. सो काहीच कारण नव्हतं आईला बरोबर. त्रास व्हायचा. पण भूमिकांच्या निवडीमध्ये ते हो, संस्कार डेफिनेटली आले संस्कार येतात. त्याच्यामध्ये. कारण आजही मला अरे अशा भूमिका येतात डेलीजमधल्या, की तू अशी-अशी सासू जी सुनेला खूप म्हणजे प्रताडित करतेस आणि असं आणि तर कसं जमणार हं, ते मला? हं. तुम्ही काहीतरी वेगळं दाखवा. म्हणजे व्हॉट द फोक्स नावाची एक मालिका हो, होती जी हो, YouTubeवर हो. आहे. तर त्याच्यामध्ये जे सासू आणि सुनेचं जे एक नातं होतं, ते अगदी आई आणि मुलगी वगैरे असं काही नव्हतं. हं. त्याच्यामध्ये होता तो म्हणजे जरा एक डिस्टन्स असते अ, ते होतं. हो, हो. पण तरीही जे सासू-सुनेचं नातं नंतर डेव्हलप होतं, ते हं. इतक्या सुंदर पद्धतीने आणि आजच्या काळाची गरज असणारं दाखवलं गेलं. खरंच, त्यामुळे ते मला खरंच. खूप आवडलं करायला. तर बरोबर. अशा गोष्टी का करू नयेत? आणि आपण सगळे म्हणजे आम्ही तर बायका आहोत. तर आम्ही अशा गोष्टी का दाखवू इच्छितो, जिथे म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे. हं. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा तिनी म्हणजे वाट्टेल ते सहन करून मूल्य टिकवली पाहिजेत. बाकी कोणी नाही टिकवली तरी चालेल. असं कसं आपण हं. 24 तास आपल्या मुलींना सांगतोय हे टेलिव्हिजनद्वारे. तर हे मला कुठेतरी बरोबर. चुकीचं वाटतं रे. पण मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की रूढी पाळणं असेल, मूल्य जपणं असेल, हे तुम्हालाही करायला लागलं आशुतोष ऑफ राणा कोर्स यांच्याशी लग्न झाल्यानंतर. प्रश्नच नाही. त्यावेळेला तुमची भूमिका काय होती? कारण तो तुमच्यासाठी एक सडन चेंज होता कदाचित तुमच्या खूपच मोठा विचारांचा. चेंज होता. म्हणजे तिकडे मी अजूनही पदर घेते. अच्छा. आणि माझ्या घरात तर शक्यच नाही आणि कुठेही म्हणजे माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घरात सुद्धा तसं वातावरण हं, नव्हतं, की हं. पदर घेतलं जातं आणि ते संस्कारात मुडतं. म्हणजे बरोबर. असं हो, हो, हो. मानलंच जात नाही आमच्याकडे. पण तिकडे म्हणजे एक माझे सासरे जे होते आणि माझे आध्यात्मिक म्हणजे परिवाराचे आध्यात्मिक गुरु ते असल्या कारणे काही गोष्टी स्ट्रिक्टली पाळल्या जायच्या. हं, आणि एकदा तुम्ही जेव्हा एका कुटुंबातल्या बनता पूर्णपणे मला पूर्णपणे बनायची इच्छा होती. हं. म्हणजे ती माझी इच्छा होती. तुमची इच्छा. मला कोणी असं इम्पोज केलं नाही ते. राणाजींनी कधीच मला हे सांगितलं नाही, की "अरे, तू हे केलंच पाहिजेस. तर आशीर्वाद घे हं, आणि हे कर आणि हं, ते कर." हं. पण मला असं वाटलं, की एकतर मी अभिनेत्री आणि सगळ्यांनी माझे चित्रपट पाहिला होता. हम आपके हैं कौन तर म्हणजे घरोघरी घरोघरी सगळ्यांनी माहिती आहे सगळ्यांना. 100दा पाहिलेला चित्रपट आहे माझ्या सासरी. त्यामुळे ते एक असतं ना, की एक डिस्टन्स क्रिएट होतो,
की अरे ये मुंबईहून आई हुई है अँड यु नो, तर ते तसं मला नको होतं. आणि माझ्या घरी आता म्हणजे बऱ्याच वर्षांपासून मी पूर्णपणे त्यांची होते. त्यामुळे ते जे काय आमच्यात प्रांताचं किंवा राज्याचं किंवा काय जे काही डिफरन्सेस आहेत ते सगळे गळून पडलेले आहेत. आणि माझ्या ज्या जावा आहेत, त्या माझ्या इतक्या मैत्रिणी आहेत आणि इतक्या सख्या आहेत, की आम्ही इतकी मजा करतो. त्यामुळे ते मला कदाचित मिळालंच नसतं. मी जर आडमुठेपणा केला असता आणि मी माझेच म्हणजे व्हॅल्यूज आहेतच महत्वाचे. पण मग आपण ते बदल आपल्या कुटुंबात करूया ना. आणि आता जे मी बघते तर तिकडे तसं आता पद्धत उरलेली नाही. आमच्या ज्या सुना आलेल्या आहेत आमच्या म्हणजे कारण एज गॅप इतकी आहे तर मी आता ऑलरेडी नानी दादी सगळं झालेलं आहे. पण सुना ज्या आहेत त्या नाही पदर वगैरे घेत आणि आम्ही असं म्हणत पण नाही की घ्या. म्हणजे त्या जीन्स पण घालतात, त्या म्हणजे कामं करतात आणि जशी मी आहे माझ्या घरी तशा त्या असतात. त्यामुळे मला ते खूप आवडतं की शेवटी त्याच्यात कुठेतरी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. परत एकदा तुमच्या कामाबद्दल काही प्रश्न आहेत तर ते विचारतो. पण तुमच्या कामाबद्दल म्हणायचं तर शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक तुम्ही कॅमेरासमोर म्हणून ते झालं. पण व्यावसायिक नाटक काही तुम्ही बाकी केलं नाही आणि तुमची सुरुवात नाटकापासून झाली. म्हणजे नाटकावर तुमचं खरं तर प्रेम आहे. केलं नाही. तेच मी म्हणतोय व्यावसायिक का नाही केलं? माझा तोच प्रश्न आहे. कारण त्या काळात तर त्या पद्धती म्हणजे सॅटर्डे संडे वगैरे असं नव्हतं. त्या काळात म्हणजे दौरे असायचे, रोजचं असायचं. आणि ते म्हणजे मला जमणारच नव्हतं कारण मी पूर्णपणे टेलिव्हिजन मध्ये खूपच व्यस्त होते. त्यामुळे तो एक आणि समहाऊ नाटक म्हणून मी जेव्हा बघते तेव्हा काहीतरी त्याच्यातून मी कंबू पाहते असं मला ते असं मी कधीच केलं नाहीये त्यामुळे कदाचित असेल. पण मला म्हणजे त्याचा विचारच मी कधी केला नाही की अरे व्यावसायिक म्हणजे ॲज अ प्रोफेशन म्हणून मी एक व्यावसायिक नाटक करू वगैरे. त्यात काही हे नाही, गैर अजिबातच नाहीये. पण म्हणजे मानधन नाही मिळालं तर तुम्ही काम कराल असं म्हणजे नाटकात हो म्हणजे प्रोड्युसर खुश होतील. नाही मी कारण कसं आहे सुरुवातीचा काळ बरोबर आहे त्यावेळेला खूप दौरे आणि खूप प्रयोग असायचे. पण आता निवडक प्रयोगांची नाटकही होतात म्हणजे 25 प्रयोग 50 प्रयोग. तर तुम्हाला विचारणा झाली असेल कधी? हो करतात मला विचारलेलं आहे. बऱ्याच दिग्दर्शकांनी लेखकांनी विचारलंय पण आता तरी मला नाही करायचंय कारण मला आता दिग्दर्शन करायचंय, मला माझं लिखाण करायचंय. तर त्याच्यामध्ये मी किती काय काय करू. तर ते मी आता ठरवलंय की बाबा आता एक अभिनेत्री म्हणून शॉर्ट फिल्म्स असतील किंवा वेब सिरीज असतील किंवा चित्रपट असतील तर ते मी करेन आणि बाकी दिग्दर्शन लिखाण हे तर चालूच आहे आणि घर संसार आणि मुलं हे तर कायमच असणार. ते खूप पुरणार आहे त्याच्यात खूप वेळ त्यामुळे मग मी नाटकाकडे त्या दृष्टिकोनातून नाही बघत आहे सध्या तरी. पण तुम्ही लेखनाबद्दल सांगितलं ते लेखन परत चित्रपटासाठीच चित्रपटासाठीच आहे पण माझ्या डोक्यात एक पुस्तक पण आहे. एक सेमी ऑटोबायोग्राफिकल असं म्हणू शकू आपण. कारण त्याच्यामध्ये बालपण जे घालवलंय एक 80 साली ज्या ज्या गोष्टी होत्या आपल्या अवतीभोवती एक गोष्टींमध्ये विणलेला आहे तो सगळा प्रकार. म्हणजे सेमी ऑटोबायोग्राफिकल असं की त्या गोष्टी आपण पाहिल्या घडल्यात आणि युजली आपण 80च्या दशकाचं असं फार वाचलेलं नाहीये. म्हणजे ते त्याच्या आधीचं जर असतं किंवा 90s जनरेशन वगैरेच तर खूपच झालेलं आहे. आणि ते झालेलं नाहीये म्हणून नाही पण मला ती लिहिण्याची इच्छा आहे. तर ते आता कधीतरी झालं तर पुस्तक लिहीन. पण लेख तुम्ही लिहित असता म्हणजे मी ह्याचा विषय काढला कारण तुमचा एक खूप जुना लेख आहे 10 वर्षापूर्वीचा दिवाळी अंकात तुम्ही लिहिला होता आणि नावच त्याचं वजनदार असं होतं. आता शांता गोखलेंनी जे पुस्तक लिहिलंय ते शारीर भान डोक्यात ठेवून लिहिलेलं आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म वरती जे वजन काटा असतो तो कसा तुम्हाला हळूहळू नावडेनासा झाला आणि तिथपासून त्या लेखाचा शेवट हा आहे की काय व्हायचं ते होऊ दे मी मस्त काय खाणार पिणार आणि तंदुरुस्त राहणार. माझं वजन किती आहे हे महत्वाचं नाहीये. मनाने आणि शरीराने तंदुरुस्त राहणार. ते अजूनही कायम आहे तुमचा अप्रोच तो 10 वर्षांनी सुद्धा. ऑफकोर्स आणि माझं म्हणजे वजन योयो होत जात. काही त्याला काही सुमारच नाही.
म्हणजे मला त्याच्यावरून असं वाटतं की अच्छा आता कॉर्टिसॉल वाढलं असेल कदाचित म्हणून. कारण आपण म्हणजे मनाने म्हणा किंवा आपलं अवतीभोवती जे लोक आहेत त्यांच्यावर आपल्या उगाचच कुठल्याही निराशेचा वगैरे प्रभाव पडू नये हे खूप लहानपणापासूनच ते झालंय. माझा एक जगण्याचा भागच आहे म्हणून. किंवा मी म्हंटल तसं ऑप्टिमिस्टिकच असते मी. म्हणजे माझा ग्लास नेहमी भरलेलाच असतो. अर्धा वगैरे कधीही नाही, अर्धा भरलेलाच बिर्धा नाही, असतो. भरलेला असतो माझा ग्लास. त्यामुळे त्यामुळे म्हणजे आता हवा खाऊन माझं जर वजन वाढत असेल तर ठीक आहे ना, ती माझी प्रकृती आहे. आणि आपण सगळे इतके युनिक आहोत तर एका साच्यात कशाला बसायचं असतं ते काही गरज नाहीये करेक्ट, त्याची. करेक्ट, करेक्ट. तर काही वेळेला मी जाडी असते, काही वेळेला मी बारीक असते, काही वेळेला मला वाटतं मी खूप जाड आहे, काही वेळेला वाटतं मी खूप बारीक आहे. इट्स ओके. पण मनाने सुदृढ राहावं बस. म्हणजे त्या लेखात तो लेख जो आहे तो मुळापासूनच वाचण्यासारखा आहे, की एका डान्स रियालिटी शो मध्ये सुद्धा त्या गेल्या हो. आणि तिथे त्यांना वजनावरनं पुन्हा फक्त ऐकावं लागलं. वजनावरनं. हो. म्हणजे मी म्हणा वजनाबद्दल बोला तुम्ही. हम्म. पण म्हणजे असं कसं झालं माहितीये ना, की मला एक जो कोरिओग्राफर दिला होता जय नायर. चांगला आहे तो हो, मुलगा खूप. हो. पण तो इतका बारीक आणि तर आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं म्हणजे आमच्याकडून वधवून घेतलं होतं, की बाबा रेणुका वजन कमी करणार आणि जय वाढवणार अच्छा. असं. तर जयच्या वाढवण्याचा कधीच उल्लेख झाला नाही त्याच्यानंतर. रेणुकाच्या कमी करण्याच्या पाठी आपले हात धुवून लागले होते. आणि मला तेव्हा वाटलं की म्हणजे जे काही आतापर्यंत मी केलंय ते फक्त एक हा वजन काटा आहे. म्हणजे फक्त त्या वजनावर तुम्ही जज करणार का एका माणसाला? Correct. की काय म्हणजे 2 मुलांची आई झाली. मला ते मुलं जरा उशिरा झाली. म्हणजे त्याची एक प्रक्रिया वेगळी असते शरीराची. तर बरोबर. त्याचा काहीही न विचार करता सरसकट एक की तुम्ही ह्या वजनाचे असले पाहिजेत. हे असं कसं आणि कोण ठरवतं? तर ते मला खूप लागलं कारण त्याच्या आधी मलाच जाणीव नव्हती की माझं वजन वाढलंय. बरोबर. मला असं वाटलं की नॅचरल नॉर्मल आहे. आहे. हां. मुलं झाली आता वजन वाढलं. ती एक नॅचरल प्रक्रिया. पण ते मला सतत त्यांनी असं पॉइंट आउट करून दाखवलं तेव्हा म्हटलं अरेच्चा! खरंच की आपलं वजन वाढलंय आणि मी कशी होते आणि आता म्हणजे ते नाही आणि होतंच ना. जेव्हा तुम्ही बारीक होतात तेव्हा पण वेगळं ऐकायला अरे लागायचं. सतत म्हणजे की अरे म्हणजे खाते पिते घर की लगनी चाहिए वगैरे असं म्हणजे हात धुवून पाठी की बाबा वजन वाढव वजन वाढव. तेव्हा मी चुकीच्या काळात साईज 0 होते. पण आणि आता साइझ असं 0च्या काळात तुम्ही एक्झॅक्टली साईज 50 साइझ झाले 50. काय जी काय असेल ती साईज. बापरे! पण आता म्हणजे मी सेटल झाले. मी खऱ्या अर्थाने हं, सेटल झाले, हं, की हं. आता जे वजन आहे ते माझं वजन आहे. करेक्ट. कोणी काही त्याच्याबद्दल येस, बोलायचं नाही. येस. समाजात सुद्धा माझं वजन खूप जास्त आहे. येस. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला लेख हवा आहे का? मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. तुम्ही तो मुळातून वाचा. तुम्हाला खूप आवडेल. मला शेवटी फक्त तुम्हाला ना थोडासा एक म्हणजे नॉस्टॅल्जिया आपण ज्याला म्हणतो ना, तो तुम्ही हल्लीच अनुभवलात. तो हां. क्रेडची एक ॲड होती अंताक्षरी. आणि हो. ती इतकी ॲड गोड आहे असं आम्हाला वाटलं, की हे त्यावेळेचं काहीतरी फुटेज आत्ता दाखवतायत की काय त्या अक्षरशः त्यांनी ॲडमध्ये. तसंच केलंय. आम्हाला हो. सांगा तेव्हा काय झालं नेमकं कशी धमाल आली? खरं म्हणजे ते IPLच्या अनुषंगाने हो. ते क्रेड हे सगळ्या जाहिराती बरोबर. करतात ते आणि राहुल त्यांच्या द्रविडपासून त्यांनी हां, ते सगळ्यांबरोबर ते केलं होतं. सगळ्यांबरोबर केलं आणि त्यांच्या डोक्यात ही कॉन्सेप्ट होती अंताक्षरीची, हं, की हं. ते अगदी म्हणजे दिवाने मस्ताने परवाने आणि करायचे आणि आम्ही म्हटलं, "अरे कसं रिक्रिएट करणार?" करेक्ट. अन्नूजी तसेच दिसतात. मी जरा बदलली आहे. पण त्यांनी म्हणजे मला तो लूक वगैरे दिला, की असं तुम्ही लूकचं असं करायचं वगैरे आणि ते जे कॉन्टेस्टंट्स होते त्यांचे कपडे-बिपडे आम्ही सेटवर गेलो तर आम्हाला खरंच वाटलं, की आम्ही 90s मध्ये पोहोचलोय आणि आम्ही आता अँकरिंग करणार आहोत. वाह! इतकी मजा आली ना. एकतर अंताक्षरी सोडल्यानंतर माझी आणि अनुजींची भेटच झालेली नाहीये. हो. त्यामुळे ते पण एक कॅचिंग अप जे काय आमचं झालं, हे जसं कॅचअप आहे त्याचे तसं कसं ते. वाह, वाह, वाह! तर ते खूपच म्हणजे मज्जाच आली ते करताना आणि अ, ते दिवाने परवाने मस्ताने आणि खूप म्हणजे आमच्यासाठीच ती नॉस्टॅल्जिक गोष्ट होती. आणि असं वाटतं ना, की आपण जेव्हा एक गोष्ट करत असतो, तेव्हा त्याचा प्रभाव 30 वर्षानंतर सुद्धा असेल, असा आपण विचार पण नाही करत. हं. पण अशा अनेक गोष्टी म्हणजे ज्याचा भाग मी आहे, सुरभी, हम सुरभी. आपके हैं कौन, अंताक्षरी ह्या सगळ्या गोष्टी आज तागायत लोकांना लक्षात आहेत.
त्याचा नेहमी म्हणजे लहान असतील ते ह्या युगाचे असतील तर ते म्हणतात आमचे आई वडील तुमचे खूप मोठे फॅन्स होते वगैरे. वा. तर ही किती म्हणजे किती कमाल गोष्ट आहे आणि त्यासाठी म्हणजे नेहमीच मला कृतज्ञता खरंच वाटते खरंच की खरंच. असं काहीतरी ह्या प्रोसेसचा मी एक भाग होते बरोबर, आणि बरोबर. इतका म्हणजे लोकांना इतकं प्रेम आणि एक आदर असतो खरंच आपल्यासाठी खरंच. खूप. म्हणजे तुम्ही सुरभीचं सांगितलं तर एवढा मोठा रेकॉर्ड सुरभीने केला हो की एकाच आठवड्यात 14 लाख हो. पत्र आणि माझा एक फोटो आहे त्याच्यामध्ये मी एवढी आहे आणि पत्र एवढे आहेत. पण हे यश त्यांनी बघितलंय म्हणजे ते जसं त्यांनी आता सांगितलं की हम आपके है कौन असेल किंवा सुरभी असेल आणि त्यांनी जेवढ्या सिरियल्स केल्या त्या सगळ्या सिरियल्स आजही लोकांच्या लक्षात आहेत. म्हणजे त्यांनी सर्कसचा उल्लेख केला. सर्कस ही फक्त 19 भागांची सिरियल होती हो पण आजही खरे आपल्या ती लक्षात आहे. शाहरुख खान होता म्हणून नाहीये पण त्यातल्या कॉन्टेंटमुळे हो कॅरेक्टर्सच दिग्दर्शनामुळे इतके अमेझिंग कॅरेक्टर्समुळे होते त्यातले खरंच 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 आणि आणि एक नाविन्यपूर्ण काहीतरी. नाविन्यपूर्ण हो काम केलं त्यांनी. पण तसंच देवमाणूस त्या आता घेऊन येत आहेत. तर 25 एप्रिल. 25 एप्रिलला तो रिलीज होतोय. तर आपण त्याची वाट बघूया आणि तुम्ही सगळ्यांनी देवमाणूस नक्की बघा. हो कदाचित प्लीज पुढच्या वर्षी आपल्याला धावपट्टी सुद्धा बघायला मिळेल त्यांची शॉर्ट फिल्म. नक्की. आपण आशा करूया ती नेटफ्लिक्स सारख्या एका प्लॅटफॉर्मवर असेल आणि सगळ्यात महत्वाचं त्या आशुतोष राणा यांना डिरेक्ट करणार आहेत. त्यांचं लिखाण लवकरात लवकर पूर्ण हो होऊ दे. हो. आणि मला ती शुभेच्छा फिल्म त्यासाठी. त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. खरंच. तर धन्यवाद. रेणुकाताई, सुरभीताई, पूजाताई, अरे सलमान की भाभी असं कितीतरी नावांनी तुम्हाला ओळखलं जातं. पण खूप मजा आली. मजा थँक आली. यू. मजा आली. मजा मजा आली. आली गप्पा मारायला. आणि एक छोटीशी भेट तुम्हाला द्यायची आहे बी. बिरबल यांच्याकडून. डायरी अरे वा. तुम्हाला लिहायचंय ना, तर अरे ते एक वा डायरी वा असू वा दे वा. तुमच्या सोबत सतत. क्या बात जे है. लिहिलंय ते तुम्हाला नोंदी करता येतील. आणि थँक्यू. असेच त्यांचे अनेक बाकीचे प्रॉडक्ट आहेत. ते मी तुम्हाला त्याची लिंक Amazonवर तुम्ही जाऊन कुठे खरेदी करू शकता ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मजा आली आज आणि बऱ्याच वर्षांनी आम्ही कॅचअप केलं, हो. कॅचिंग अप केलं, खरंय. जे काय म्हणाल ते. सो हायवे हा सिनेमा जेव्हा मराठी सिनेमा आला होता तेव्हा एक सेल्फी इंटरव्ह्यू त्यांचा मी घेतला होता. हो. तेव्हा आम्ही भेटलो होतो. पण तो सुद्धा सिनेमा बघा की त्यांची भूमिकांची निवड आपल्या लगेच लक्षात येते. उमेश कुलकर्णी त्यानंतर का नाही सिनेमा करत आहे हा एक वेगळा विषय आहे. माझा अगदी लाडका लाडका दिग्दर्शक रे. खरंच खरंच. खरंच म्हणजे मी मिस करते त्याचे सिनेमे. उमेश तू ऐक आणि उमेशला मी सांगतच असते हां. पण उमेश तू ऐक. ऐक.